भिवंडी तालुक्यातील मराडेपाडा येथील भव्य दिव्य छत्रपती शिवाजी महाराज मंदिरचे निर्माते आणि सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर राजूभाऊ चौधरी आणि त्यांच्या धर्मपत्नी यांच्या वैवाहिक जीवनाला 20 वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने त्यांच्या विवाहाचा 20वा वाढदिवस आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. या विशेष प्रसंगी कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार आणि शुभचिंतकांनी उपस्थित राहून डॉक्टर राजूभाऊ चौधरी दाम्पत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. समाजकारण, धार्मिक कार्य आणि जनसेवा यामध्ये सदैव अग्रस्थानी असलेल्या या दाम्पत्याने गेली 2 दशके एकमेकांच्या साथीने सुखदुःखात खंबीर साथ दिली आहे. डॉक्टर राजूभाऊ चौधरी यांनी मराडेपाडा येथे उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मंदिरामुळे परिसरातील नागरिकांमध्ये धार्मिक आणि सांस्कृतिक एकात्मतेची भावना अधिक दृढ झाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे. या मंगलमय प्रसंगी सर्व स्तरातून डॉक्टर राजूभाऊ चौधरी आणि त्यांच्या पत्नी सौ रुपालीताई चौधरी यांना पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, आनंद आणि समृद्धी आणि दीर्घायुष्याच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. 2 वाट्या सासर आणि माहेर. राजा दिला मला सौभाग्याचा आहे. आज माझ्या आणि रुपालीचा 20व्या वाढदिवसानिमित्त इथे जमलेले सर्व माझे कुटुंब, माझे नातेवाईक, मित्रमंडळी सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की आज आपण इथे येऊन हा आमचा 20वा वाढदिवसाचा कार्यक्रम द्विगुणित केलेला आहे. ठराविक मित्रांना किंवा नातेवाईकांनाच फोन केले होते जे नेहमी आपल्यासोबत खंबीरपणे उभे असतात. असेच लोक इथे बोलवले गेलेले आहेत आणि सर्व इथे उपस्थित झालेत. आज 20 वर्ष पूर्ण होत आहेत. सुरुवातीचा काळ बघितला तर अतिशय कठीण आणि खडतर होता. माझे आई वडील शेती करायचे. नाशिक मामा पवार कोशिंबेचे यांची शेती करताना महापुली इथे आम्ही छोट्याशा झोपडीमध्ये राहायचो. तेव्हापासूनचे दिवस ते आत्तापर्यंत प्रवास बघितला तर आत्तासुद्धा माझ्या अंगावर काटे येतात. कारण हे शक्य नव्हतं. पण आई वडिलांची एक शिकवण होती की नेहमी प्रामाणिक आणि मेहनत कर, कधीच माघारी येणार नाही. त्यांच्या ह्या शब्दाच्या जोरावर आणि माझ्या मेहनतीच्या कर्तृत्वावर आजपर्यंत इथपर्यंत पोचलो. त्यामध्ये माझ्या पत्नीचा मला खूप मोठा सहभाग लाभला. कारण घरामध्ये अनेक अडीअडचणी असतात, परंतु ज्यावेळेस पत्नी आपल्यासोबत असते त्यावेळेस कोणतीच अडचण किंवा कोणतंही दुःख मोठे वाटत नाही. त्याच्यावर सहज मात करू शकतो. गेले ह्या आमच्या सहजीवनाच्या 20 वर्षामध्ये मला माझ्या पत्नीने कधीही कोणत्याही गोष्टीसाठी थांबवलं नाही किंवा कोणत्याही गोष्टीसाठी हे करू नका, ते करू नका, असं कधीच कोणती अट मला घातली नाही. आज तिने मला अशा तिच्या स्वभावामुळे माझ्या मनावर किंवा माझ्या डोक्यावर कोणता परिणाम झाला नाही. त्याने मी कुठे खचलो नाही, मी पुढे जाण्यापासून कुठे थांबलो नाही. तिलासुद्धा माहीत होतं की मी जे काही करतोय ते योग्य होतं. माझ्या तिजोरीमधले किती पैसे जातात, किती पैसे येतात, आजपर्यंत तिने कधी बघितले नाही. अशी बायको, अशी सहपत्नी, अशी लाभते सौभाग्य होती तो खूप मोठा कर्तृत्ववान आणि खूप मोठा भाग्यवान माणूस असू शकतो. तिच्यासाठी मी खरोखर खूप तिचे आभार व्यक्त करतो. कारण ह्या 20 वर्षाच्या काळामध्ये खूप तिने मला साथ दिली. त्याचबरोबर आम्ही ज्यावेळेस लग्नाचं माझं ठरलं, घरच्यांनी मुलगी बघायला सुरुवात केली, परंतु रुपालीची मोठी बहीण आमच्या बाजूलाच राहायची. मग त्यावेळेस आमचं काय असं काय जसं महाराज बोलले काय लव्ह मॅरेज वगैरे, असं लव्ह मॅरेज वगैरे नाही आहे. कारण ती जस्ट तिथे साडू आमचे संतोष भोईर यांच्याकडे राहायला आली होती आणि आम्ही ते बाजूच्या शेजारच्याच रूममध्ये राहायचो. पण त्यावेळेस मला त्यांच्याकडनं विचारणा झाली साडूंकडनं की असं असं माझी मिळून आहे, तुम्हाला आवडत असेल तर करा. तर मी सांगितलं ठीक आहे, मी माझ्या घरच्यांना विचारतो. त्यावेळेस आई आणि कारण वडील नव्हते, वडील जस्ट 2005मध्ये एक्सपायर झाले होते. तर 1 वर्षाच्या आत लग्न करायचं असं आपल्या हिंदू धर्मामध्ये ते असतं. त्यावेळेस मला त्यांनी फोटो दिले आणि मी माझ्या घरी दाखवले. तर सुरुवातीला रुपालीचा आणि माझे फोटो बघितलं तर रुपाली खूप दिसायला म्हणजे आहे व्यवस्थित होती, परंतु खूप
खूप वीक होती, म्हणजे तब्येतीने खूप बारीक लहान होती. तर मला सांगितलं की बघ तुला कसं वाटतं. मी ठीक आहे, मी विचार करतो. मी सुरुवातीला नाही बोललो होतो, परंतु मी नंतर विचार केला की आपल्याला 1-2 ठिकाणी मला दाखवण्यात आलं मुली, पण मला पसंत नाही पडलं किंवा मला हेच नाही झालं. म्हणजे जे मनाला आवडतं नाही एखादा माणूस, तसं मला न मिळालं मुलं. मी पुन्हा साडूला बोललो की ठीक आहे, आपण बघण्याचा कार्यक्रम ठेवूया. आणि खरोखर म्हणजे ते वरतीच रेशीम गाठी बांधलेल्या असतात, त्या प्रकारे ती आमची तिथे म्हणजे जे बघण्याची ती प्रोसिजर पूर्ण झाली आणि आमचं लग्न ठरलं. तेव्हापासून आम्ही मग भेटायला लागलो. पण तो कधीच कोणत्या गोष्टीसाठी आग्रह केला नाही किंवा हट्ट धरला नाही, मला असंच पाहिजे, मला तसंच पाहिजे. तर आजचा हा दिवस आमचा दोघांचा आहे म्हणून मी तिच्याबद्दल जास्ती बोलतो. आजपर्यंत कधी मी बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमाला गेलो, कधीच तिच्याबद्दल बोललो नाही, कारण आज ती आहे म्हणून मी इथे खंबीरपणे उभा राहिलो. आणि आज महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात आज तिच्या या सहकार्यामुळे, छत्रपती शिवरायांच्या कार्यामुळे आज ओळखला जातोय. खरंच बऱ्याच गोष्टी आहेत. येत्या काही दिवसामध्ये मंदिर, महाराजांनी मगाशीच सांगितलं की जे 14,000 मंदिरं फिरलेली संपूर्ण महाराष्ट्रातली एक टीम आहे, ती मंदिराच्या ठिकाणी येऊन गेली. त्यांनी पूर्ण इतिहास आपल्या मंदिरावर लिहिण्याचं काम करत आहेत. त्यामध्ये माझा संपूर्ण जीवन प्रवास त्या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी लिहिलेला आहे. त्यामध्ये बऱ्याच गोष्टी तुम्हाला समोर येतील. मी कसा घडलो, मी काय केलं, मी किती अडचणीमध्ये होतो, कसं मी त्यातनं मार्ग काढलं. त्यासाठी लवकरच ते पुस्तक आपल्या भेटीला येईल. परंतु जाता जाता एक गोष्ट सांगेल, मी जी घडलो त्याच्याबद्दल आज थोडंफार बोलतो. कारण नवी मुंबई ज्यावेळेस मी गेलो 1998ला, त्यावेळेस कंपनीमध्ये मी जॉब करत होतो फार्मास्युटिकल. तर त्या फार्मास्युटिकल कंपनीमध्ये मी 4 ते 5 महिने असं काम केले, कारण तिथे साईदादा आमचे आहेत, त्यांनीच मला ते जॉबला लावलेला. तेव्हा 120 रुपये हजेरी होती दिवसाची. परंतु त्यावेळेस दिवाळीच्या सुट्टीमध्ये मला ब्रेक देण्यात आला. तर आमचे प्रवीण मामा पहिल्यापासून घनसोलीतच राहायचे. प्रवीण मामांनी सांगितलं की ठीक आहे, आपण बघू दुसरीकडे जॉब. प्रवीण मामांनी सुभाष मामाला ही गोष्ट कळवली. तेव्हा सुभाष मामा LIC एजंटचे काम करायचे आणि त्यांचा चांगला त्या भागात परिचय होता. आजसुद्धा त्यांना जायचं होतं लवकर, कारण बऱ्याच ठिकाणी हल्दी आहेत, परंतु ते अजूनपर्यंत बसलेत माझ्यासाठी, कारण त्यांचं प्रेमात तेवढं आहे. पण ते प्रवीण मामांच्या माध्यमातून सुभाष मामांना भेटल्यानंतर त्यांनी एका एजंटकडे, शिवाजी शेट्टी म्हणून आहे, त्या शिवाजी शेट्टींकडे त्यांनी विषय घेतला की असं असं माझा भाचा आहे, त्याला कुठेतरी जॉब बघ. तेव्हा त्यांनी फर्नांडिस ॲडव्होकेट वाशीचे, त्यांच्याकडे त्यांनी जॉब बघितला. आणि मी आणि प्रवीण मामा त्यावेळेस जवळपास 6 ते 7 किलोमीटर उन्हाचा त्या दिवशी खूप तडाखा होता. त्यावेळेस आम्ही चालत गेलो तिथे आणि तिथे मला जॉबची कन्फर्म झालं वकील साहेबांकडनं. त्याच वेळेस मी जाणं तिथे ऑफिसच चालू केलं. पण ज्या दिवशी मी ऑफिसमध्ये जॉबला लागलो त्यावेळेस मला फाईलमध्ये जे कागद असतं ना, तो सुद्धा लावायचं माहीत नव्हतं. परंतु त्या फर्नांडिस सरांनी मला जे शिकवलं किंवा मला त्यांनी जे मार्गदर्शन केलं, ते मी एकदम त्यांना 100% त्यांच्या विश्वासाला कधी तडा जाऊ दिला नाही. परंतु वकील साहेबांचं सुद्धा त्यावेळेस लग्न झालेलं नव्हतं, परंतु ते लग्न झाल्यानंतर थोडंसं वेगळ्या, म्हणजे त्यांच्या मिसेसमुळे थोडं मला काही गोष्टी आवडल्या नाही. मग मी थोडंसं चलबिचल झालो. त्यावेळेस नवीनच आमचं लग्न झालं होतं आणि मी रुपालीला सांगितलं आपण शिर्डीला जाऊया दर्शनाला. मी तिला सांगितलं नव्हतं की मी जॉब सोडला आहे म्हणून. तर आम्ही मंगळवारचा दिवस होतो, कलवा नाक्यावरून बस पकडली सागर ट्रॅव्हल्समधून. आज पण जाताना बघतो मी तिथे सागर ट्रॅव्हल्स, तिथं बस पकडली आणि शिर्डीला गेलो. तिथे साईबाबांचं दर्शन घेतलं आणि दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये मी स्वतःचं ऑफिस चालू केलं. कारण कदाचित ते निमित्त असू शकतं, म्हणूनच मी तो मनामध्ये कोणता विचार न करता, कोणताही मागे पुढे न पाहता मी स्वतःचं ऑफिस खोललं. आणि त्या दिवसापासून ते आजपर्यंत मी कधीही मागे आलो नाही, दिवसेंदिवस पुढेच जात राहिलो. कारण मेहनत आणि प्रामाणिकपणा जर आपल्यामध्ये असेल तर माणूस कधीच मागे हटणार नाही.
म्हणून महाराज मगाशी बोलले होते की भाऊंचे आता BMW आले. खरंच सायकल चालवायला सुद्धा मला मिळत नव्हते. मी 7 ते 8 किलोमीटर चालत यायचो. आज मेहनतीच्या जोरावर BMW पर्यंत पोहोचलो. हे सर्व आईवडिलांचे पुण्य आहे, शिवरायांचे आशीर्वाद यामुळेच हे सर्व घडू शकलं. आज आपण सर्वच माझे जवळचे मित्र आहेत, सर्व माझे नातेवाईक आहेत. आज मावशीसुद्धा आहे माझी इथे. ती मला शाळेत मी खंबाला हायस्कूलमध्ये 4 वर्ष राहिलो, म्हणजे बोर्डिंगमध्ये. त्यावेळेस सुट्टीच्या दिवशी मी माझ्या आत्या कुशिवलीची त्या आत्याकडे जाऊन राहायचो. त्यांच्याकडनं मला आत्या कधी पैसे द्यायचे, 1 रुपया 50 पैसे असे. मावशीकडे जायचो, मावशी सकाळी उठून 6 वाजता मला 1 रुपया डब्यातनं काढून द्यायची. म्हणजे आज त्यावेळेस ते दिवस काढले. आज माझी मावशी आज इथे आहे. आज आई असती तर तिला खूप आनंद झाला असता, कारण ती खूप म्हणजे आमची आई एकदम शिस्तीची आणि एकदम खरोखर म्हणजे ती एक आमच्यासाठी तरी ती आम्हाला टर्निंग पॉईंट देणारी आई ठरली. कारण तिचे संस्कार म्हणून आज इथपर्यंत पोहोचलो. वडीलसुद्धा खूप मेहनती होते, कारण त्यांनी जी मेहनत केली ती आम्ही आमच्या प्रत्यक्ष डोळ्यासमोर बघितले. त्यांना आम्ही त्यावेळेस काशी असेल किंवा अजून काही भाजीपाला अशा ठिकाणी आम्हीसुद्धा त्यांच्यासोबत काम केलं. परंतु आज त्यांच्या ह्या प्रामाणिकपणामुळे आणि त्यांची ही जी मेहनत चिकाटीमुळे त्यांचे जे त्यांनी काम केलं होतं ते आम्हाला म्हणजे आज ते बघायला हे सगळं आज त्यांच्या नजरेतून गेलं असतं तर खरोखर त्यांना खूप आनंद झाला असता. असो, आज आपण सर्व इथे आलात, आम्हाला इथे शुभेच्छा देण्यासाठी आपल्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. कारण बऱ्याच जण इथे उपस्थित आहेत, बऱ्याच जणांचे माझ्यावर आतोनात प्रेम आहेत. माझा नवी मुंबईचा पहिला मित्र नरेश तांडेल इथे आहेत. ते त्यावेळेस मी वकील साहेबांकडे कामाला लागलो त्यावेळेस पहिली मला कमाई कोणी दिली असेल तर त्यांनी दिली होती माझ्या पगाराव्यतिरिक्त. मला तो सांगत की तू कुठला, ज्याची ओळख पण होती. मी सांगितलं असंच आपल्या भिवंडी तालुक्यातलं. म्हणजे आम्ही त्यांना काम करायला 50 ते 100 रुपये द्यायचो. तर मी 100 रुपये दिलं. त्यांनी बोलले की हे 100 रुपये तू मला नको देऊ, 50 तुला ठेव, 50 मला दे. आज तो मित्र इथं उपस्थित आहे. म्हणजे खरं म्हणजे तेव्हापासून तो मित्र माझा आहे. तो आजपर्यंत मी किती कशाही ते असू द्या मला मार्गदर्शन असतं आणि मी मोठ्या भावाप्रमाणे त्यांना मानतो. त्याचबरोबर इथे माझं नवी मुंबईतला पहिला मित्र सुभाष जाधव, त्यांनीसुद्धा मला खूप चांगल्या मोलाची साथ दिली. कारण तो एजंटकडे काम करत होता, मी वकिलीकडे काम करायचो. त्यांनीसुद्धा मला ज्यापासून मी माझं ऑफिस चालू केलं त्यावेळेस मला त्यांनी खूप मदत केली. त्याचबरोबर इथे माझे नवी मुंबईचे मित्र बसलेत, नंदू भोर असेल, संदेशजी मोरे असतील, विशालजी तांबट, यांनीसुद्धा खूप मोलाचं सहकार्य असतं. नंदू भोर माझं ज्यावेळेस मंदिराचं काम चालू होतं, पैशाची खूप अडचण होती. माणूस किती मोठं असलं तरी पैशाशिवाय काही गोष्टी होत नाही. त्यावेळेस मला एका रात्रीमध्ये 20 लाख रुपयाची मदत केली होती आणि त्याचीसुद्धा मी खूप आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर या आपल्या ग्रामीण भागात आता पैसा आल्यानंतर पैसा चांगल्या ठिकाणी कसा लावला गेला पाहिजे यासाठी समाजकार्यात उतरणं खूप महत्त्वाचं होतं. म्हणून शिवरायांचं शिवविचार पुढे घेऊन जायचं होतं. शिवजयंती आम्ही खूप मोठ्या प्रमाणात साजरी करतो. त्यावेळेस मी आणि श्रीकांत गायकर यांनी ठरवलं की आपण आपल्या भागासाठी काहीतरी वेगळं करायला पाहिजे. त्यावेळेस आम्ही मनामध्ये काय असं एवढं मोठा विचार नव्हता की महाराजांचं मंदिर उभं करूया, परंतु मनात केलेला निश्चय आम्ही कधी हटलो नाही. आणि आम्ही नितीनदादांच्या आणगावच्या इथं पहिली शिवजयंतीची म्हणजे शिवजयंती खूप मोठ्या प्रमाणात रॅली काढली आणि मला वाटतं गणेशपुरीपर्यंत महाराजांच्या चौकापर्यंत आपण ती नेली होती. त्यावेळेस नितीनदादांनी खूप साथ दिली. ते आजसुद्धा आमच्यासोबत म्हणजे आपण पुढे जायचं होतं. शिवक्रांती प्रतिष्ठानची स्थापना केली. शिवक्रांती प्रतिष्ठानमध्ये अनेक माझे मित्र मला ह्याच्यात सामील करता आले. सगळ्यांनी 100% योगदान दिले. त्याच्यात माझा मित्र पंडित असेल, कारण पंडित तर बालपणापासूनचा मित्र, त्यांनी तर माझे सर्व सुखदुःख सगळ्याच गोष्टी पाहिलेल्या आहेत. तर मला काही अडचण असेल तर मी त्याच्यासमोर व्यक्त होतो, त्याला काही अडचण असेल तो माझ्यासमोर व्यक्त होतो. आज तो सुद्धा चांगल्या पोस्टवर वकील झालेले. त्यांनी आज खूप मोठी भरारी मारलेली. आज शिवकार्य करताना आम्हाला कैलास महाराज निश्चितेसारखे गुरुवारी लाभले. कारण शिवाजी महाराजांचं काम करायचं होतं आणि छत्रपती शिवरायांचे विचार सर्वांपर्यंत कसे पोहोचतील तर त्यासाठी आम्हाला कैलास महाराजांची खूप मोलाची साथ लाभली. अनेक शिवकांती प्रतिष्ठानचे मावले, माझे श्री गणेश मित्र मंडळ असेल, कारण नेहमीच मी कोणतेही काम करत असेल त्यावेळेस मला श्री गणेश मित्र मंडळाने अतिशय मोलाची साथ दिलेत.
त्याचबरोबर मी राजकारणात सुद्धा प्रवेश केला. त्यावेळेस राजकारणामध्ये सुद्धा प्रामाणिक काम करण्यासाठी मला आमचे इरफान भोरे साहेब असतील यांची मोलाची साथ लाभली. हनुमान दादा पाटील असतील, भरत शेलार दादा असतील, त्याचबरोबर आमचे गणेश दादा असतील, शरद दादा असतील, हे सगळ्यांनी मला खूप मोलाची साथ दिली. आज सगळे जीवाभावाचे मित्र जिथे आहेत आणि आज म्हणून मी सगळ्यांची नावं घेतो. बरीच लोक नावं आहेत, पण मी आता वेळच एवढा झाली त्यामुळं नाव घेऊ शकत नाही. आमचे शंभूराजे असतील, कारण मंदिरासाठी मला बोलायला गेलं तर मला पूर्ण दिवस लागेल, कारण खूप लोकांनी या कार्यासाठी स्वतःहून झोकून दिलेलं आहे. मी सर्वांचे पुण्याच्या एकदा आभार व्यक्त करतो. आपण सर्व इथे वेळ काढून, माझ्या मते एकही व्यक्ती न जाता सर्व इथे वाट बघतात आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी. मी आपल्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी इथे थांबतो. लग्नाच्या 20व्या वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. राजूला मी जवळजवळ 25 वर्षापासून पाहतोय नवी मुंबईत. नवी मुंबईमध्ये जेव्हा राजू आला तेव्हा त्यांनी स्वतःसाठी नाही तर आपल्या ह्या त्याच्या विभागातील गावातील जेवढी तरुणाई होती, मुलं होती, त्याला एकत्र, त्याला संघटित करून त्याने एक संस्था म्हणजे त्याची एक फर्म उभी करायचा प्रयत्न केला आणि खूप कष्टातून हे त्यांनी सिद्ध केलं. आणि त्याला साईबाबांच्या आशीर्वादाने, कृपेने ही सर्व गोष्टींना यश आलं. बरोबर ना पंडित? आणि या अगोदर ही साईबाबांची जी इथून पालखी निघायची गेले बरेच वर्ष, राजू किती वर्ष, 20-22 वर्ष ज्या साईबाबांच्या पालखीला आता परिश्रम घेऊन राजूने ती पालखी म्हणजे यशस्वीपूर्ण पार केली. नवीन तरुणाईमध्ये, त्यांच्या मित्रपरिवारामध्ये, त्यांच्या मंडळीमध्ये, या ग्रामीण भागामध्ये जी भक्तिमय वातावरण तयार केलं आणि त्याचं यश, त्याचं फळ आज राजू, जे त्यांनी आता एक महाशक्तीपीठ आपल्याला म्हणता येईल, शिवक्रांती प्रतिष्ठानातून हे जे शक्तीपीठ उभं केलं, शिवरायांच्या आशीर्वादाने, कृपेने त्याला, त्याच्या परिवाराला सदैव सुख, शांती, समाधान आणि उदंड आयुष्यमान द्यावं ही श्री छत्रपती शिवराया चरणी प्रार्थना करतोय. आणि राजूसाठी पुन्हा, वहिनीसाठी पुन्हा एकदा लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. या शुभेच्छा देत असताना प्रत्येकजण आपापले काही आठवणी, प्रसंग, जुन्या ओळखी याचा उल्लेख करतो की त्यांचं आपलं नातं कसं झालं, कसं वाढलं, ते संबंध कसे जिव्हाळ्याचे झाले. राजूभाऊंचं आणि माझी ओळख ही त्यांचं मराडेपाड्याचं जेव्हा घर बनलं 2010-11 दरम्यान, त्यावेळी त्यांचे साडू संतोष यांच्या माध्यमातून ती अगदी योगायोगाने ओळख झाली. परंतु त्या घराच्या निमित्ताने झालेली ओळख पुढे कशी मैत्री, एक चांगल्या संबंधांमध्ये, आणि ते कसं नातं फुलत गेलं. त्यांच्याबरोबर काही प्रकल्प केले, अंबाडी, आसनगाव, आणि या 6-7 वर्षाच्या ओळखीमध्ये काय म्हणजे राजूभाऊंना पारख असते, माणसांची ओळख असते. मंदिराचा विषय सहज माझ्याकडे उल्लेख केला आणि सर तुम्ही जे ठरवाल, जसं सांगाल तसं आपण बांधू, मोठं करायचं आहे आणि कुठल्याही प्रकारची जी काय व्यवस्था लागेल आर्थिक किंवा इतर ती आपण करू, पण आपल्याला महाराजांचं मोठं मंदिर करायचं आहे, तुम्ही ठरवाल तसं करूया. आणि मग पुढे ही संकल्पना जी मांडली आणि आपण ती पूर्ण केली की एक किल्ला बांधूया, त्या किल्ल्यामध्ये मंदिर. तर ते हे असे म्हणजे काही वर्षांची ओळख, काही प्रकल्प केलेले, परंतु जो विश्वास त्यांनी माझ्यावर दाखवला आणि त्यामुळे ते काम, त्याची संकल्पना किंवा ते पूर्ण नेण्यापर्यंतचं सगळं कामामध्ये मला माझं योगदान देता आलं. बनले, वाढले आणि त्यातून आपण काही करू शकलो, त्याचं ते समाधान आहे. बाकी पुढील आयुष्यासाठी राजूभाऊंना, वहिनींना खूप खूप शुभेच्छा. ये मेरी है आरज़ू, हॅपी ॲनिव्हर्सरी बोथ ऑफ यू. बघा, राजूभाऊ आणि आमचं नातं, अमृता माझी बहीण,
आणि त्यामुळे झालेली राजूभाऊंची ओळख. गेले 20 वर्ष मी त्यांना ओळखते, अगदी जवळून ओळखते. अतिशय नम्र आणि प्रेमळ व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे माझ्या बहिणीचं सुद्धा. छान तिने आपलं कुटुंब एकत्र धरून ठेवलं. बघा, कुठलाही गर्व नाही, ताठा नाही, अहंकार नाही, कुठलाही, म्हणजे सर्वांना तिने सांभाळून घेतलं. राजूभाऊ तर चांगले आहेच, त्यांची माणसं, पण एका कुटुंबातून दुसऱ्या कुटुंबात जाताना बघा स्त्रीचं सर्व अस्तित्व तिथे घडतं. आणि खरंच तिने हे सर्व कुटुंब अतिशय प्रेमाने धरून ठेवलं. गेल्या 20 वर्षात मी पाहिलेलं की एका सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्माला येऊन इतकं महान कार्य करणाऱ्या राजूभाऊंना खरंच शतशः नमन. खूप खूप आणि खूप उंच उडावं आणि तरी जमिनीकडे पाहावं असं ह्या दोघांचं व्यक्तिमत्व. आणि पुढील आयुष्यासाठी त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देते. बघा, आज नाव मोठं झालं तर सर्वजण चांगलं सांगणारच, पण खरंच त्यांच्या कार्याची दखल सर्वांनी घेतली आणि सर्वांनी बघा सुवर्ण अक्षरात लिहिली, हे सुद्धा खूप महत्त्वाचं. अशा ह्या दाम्पत्याला माझ्या कुटुंबाकडून शुभेच्छा देते आणि तूर्त इथे. आणि रुपाली बहिणी यांना 20व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. भाऊ, सर्वांनाच माहिती आहे, भाऊंच्या प्रेरणेतून जे शक्तिपीठ उभारलंय हे एक फक्त शक्तिपीठ नव्हे तर पुढील पिढीला एक प्रेरणेचा त्यांनी दीप प्रज्वलित करून दिलेला आहे. त्याबद्दल भाऊ तुमचे खूप खूप आभार. भाऊंच्या या शिवकार्याचा, म्हणजे मी प्रथमतः मी दुबईमध्ये नोकरी करतो, तर भाऊंच्या या शिवकार्याचा दुबईमध्ये सन्मान व्हावा त्यामुळे आम्ही भाऊंना दुबईमध्ये निमंत्रित केलं आणि तिथेही आपल्या मराठी मंडळाने भाऊंचा तिथेही सन्मान केला. तर भाऊ तुमचं खूप खूप आभार. पुनश्च एकदा तुम्हाला 20व्या लग्नाच्या वाढदिवसाची खूप खूप शुभेच्छा. असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा खूप मोलाचा वाटा असतो. त्याप्रमाणे रुपाली वहिनी, तुमचा या भाऊंच्या या यशामध्ये खूप मोलाचा वाटा आहे. तुम्हाला असंच दोघांना उदंड आयुष्य लाभो ही साईबाबा चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जमलेल्या सर्व पाहुण्यांचा नमस्कार. आणि माझे भाचे डॉक्टर राजू चौधरी आणि त्यांना भेटलेली लक्ष्मी रुपाली यांना लग्नाच्या 20व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. राजूबद्दल बोलायचं म्हणजे सुरुवातीला नोव्हेंबर जेव्हा एंट्री झाली तेव्हा भेटलेला पहिला हा सुभाष मामा, आणि ओळख झाल्यानंतर जी सुरुवात केली तो कधी मागे हटला नाही. ते आजपर्यंतची चाल लागला. आज कुठे कार्यक्रम असेल तर राजू सांगतोय त्या मामा मुलं मी आहे. तुम्ही मामा मुलं नाही, मामाने रस्ता दाखवला, पण रस्त्यावरची चांगली वाटचाल केलेल्या हा एकमेव असा भाचा मला भेटला आणि ते आजपर्यंत नाव टिकून आहे. आणि जी प्रगती आहे ती कोणी रोखू शकत नाही. जेव्हा संकट आलं, कधी पण चांगलं काम करताना संकट येते, जेव्हा कधी संकट आलं मामा असं होतंय. राजकारणाचं काही घाबरू नको, आपण चांगलं करतोय ना तर आपलं कोणी वाईट करू शकत नाही. आणि आज परत चांगलं झालंय. जे आडवे आले ते आडवेच झाले आणि याच्या पुढे आपली वाटचाल व्यवस्थित चालू आहे आणि व्यवस्थित चालू राहील एवढं बोलून मी 2 शब्द. मुंबईमध्ये आलो होतो त्यावेळेस माझ्याकडं काहीच काम नव्हतं आणि माझ्या भावाने मला सांगितलं की हे सिडकोचं काम तू शिक जरा आता जाऊन. तेव्हा मला राजूनं फार आधार दिला आणि राजूनं मला प्रत्येक वेळेस सांगितलं की काय काम कसं करायचं असते आणि कुठून जाऊन असं पूर्ण काम कसं करायचं असते ते. तर राजूचं कधीच मी आभार विसरू शकत नाही या आयुष्यात तरी. आणि राजूनं असं व्यक्तिमत्व घडवलेलं आहे त्यांच्या कामातून, त्याची दखल शब्दात सांगणं माझ्यानं तरी शक्य नाही. त्यांनी जी एवढी उथंग भरारी मारलेली आहे
ती आपल्याकडनं कोणाकडनं शक्य होणार नाही असं तरी मला वाटतं. आणि त्या भरारीच्या मागे ज्यांनी त्या राजूभाऊला सपोर्ट केलेला आहे त्या सर्वांचे मी आभार मानतो या माध्यमातून. आणि राजूभाऊला लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. वहिनींना पण. साडू ग्रुपमध्ये आपण मागे का राहावं, आम्ही पण आपल्याला सगळे मिळून शुभेच्छा देऊ. राजू भाऊंची राजू माझ्यापेक्षा लहान आहेत, पण त्यांची पण माझी ओळख अशा एका म्हणजे साडू तर आम्ही आहोतच, पण आम्ही पण एक मिळून एक प्रोजेक्ट केला. म्हणजे विशालने आता मगाशी सांगितलं की आम्ही पण एक मिळून आसनगावला एक प्रोजेक्ट केला होता आणि तेव्हापासून आमची अजून दृढ मैत्री झाली. आणि राजूचा मी प्रवास बघितला. म्हणजे आम्ही आता कुठेतरी मी खुपरी म्हणून गाव आहे माझं वाडा तालुक्यातील, तर आम्ही बोलता की खुपरीवाले म्हणजे काय पहिल्यापासून प्रस्थापित असतील. ठीक आहे, प्रस्थापित होते ती गोष्ट आहेच. म्हणजे प्रत्येकाची परिस्थिती ती बेताचीच होती आणि त्याच्यातूनच आपण पुढे आलो. पण राजू साडूंचं मी बघितलं आहे, म्हणजे शून्यातून प्रवास माणसाचा कसा झाला. आणि आजच्या मितीला त्या कुठल्या एका उंचीवर येऊन बसलेत. म्हणजे हॅट्स ऑफ या गोष्टीला आम्ही खरंच हॅट्स ऑफ देतो. असाच त्यांनी उत्तुंग प्रवास त्यांचा असाच सुरू राहू दे. त्यांच्या आजच्या ह्या लग्नाच्या 20व्या वाढदिवसानिमित्त मी माझ्यातर्फे आणि आमच्या साडू ग्रुपतर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि मगाशी म्हटलं की बाबा जेवणाची व्यवस्था बघत असतात, मी थोडा वेळच असतो, पण बाकी संदेश साडू आमचे दुसरे जे सगळा साडू ग्रुप आहे ते लोक शेवटपर्यंत थांबतात. तर खरंच म्हणजे त्या सगळ्या साडू ग्रुपला माझ्याकडून आता धन्यवाद देतो. असंच तुम्ही तुमची कार्य पुढच्या त्यांच्या ज्या कार्यक्रम असतील तेव्हा मी पण असेल, पण तुम्ही ही साथ अशी देत राहा. धन्यवाद. जीवनात घडी अशीच राहू द्या. तुम्हा दोघांना लग्नाच्या 20व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. मोठी मुलगी आहे. खरं तर हे आमचं नाना नानी आहेत, पण आमच्यासाठी आई बाबाच आहेत. आजपर्यंत जे काही आमच्यासाठी केले हे मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. खरं तर आज जी इथे मी उभी आहे यांच्यामुळेच आहे. मी आज ॲडव्होकेट झाली आहे, ती पण यांच्यामुळेच झाली आहे. लहानपणापासून यांनी आमच्यासाठी खूप काही केलं आहे आणि हे मी माझ्या सर्व भाऊ आणि बहिणींच्या वतीने पण बोलती आहे. खरं तर मी नाना नानींसाठी काही म्हणजे शब्दात व्यक्त करू शकत नाही की त्यांनी आमच्यासाठी काय काय केलं आहे. शिक्षणापासून आमचं घरात तर घराचा जो पाया असतो तो ते आहेत, ते आज आहेत म्हणून आम्ही सर्व आहोत. माझ्या 5 बहिणी आहेत, 4 भाऊ आहेत. त्यांचं शिक्षण, त्यांचं जे काही आहे सुखदुःखात कधी आम्हाला ते हे नाही करू देत. कधी आम्हाला सर्वांना नेहमी एकत्र घेऊन चालतात. त्यांचं असं नाही की नाही तिकडे जे काही आहे ते एकत्र घेऊन जाऊ आपण सगळ्यांना. कोणाला कधी वाईट वाटू देत नाही आणि ते खूप संघर्ष करून इथपर्यंत आले आहेत दोघंजण. सो माझी इच्छा आहे त्यांनी असंच दोघांना एकमेकांना असंच साथ द्यावं त्यांनी. आणि मी माझ्या भाऊ आणि बहिणींच्या वतीने त्यांच्या दोघांना सांगू इच्छिते की ते आमचे आई बाबाच आहेत, जरी ते नाना नानी असले. आणि मी त्यांना 20व्या वर्षाच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते. खरं तर लग्नाच्या दिवशी मी असाच माझा फोटो आहे त्यांच्या बाजूला बसलेला. तेव्हा दुसरे माझे बहिणी खूप लहान होते, बट आजही मला तो फोटो आठवतो की मी त्यांच्या बाजूला बसलेली आहे. आणि एवढं बोलून मी माझे 2 शब्द एक लहानपणीचा मित्र, तसेच ज्या भाऊंनी साई कृपा एंटरप्राइजेस ही संस्था स्थापन केली या सर्वांच्या वतीने मी बोलतोय. खरं तर हा प्रवास लहानपणून असताना मी बघितला आहे. अतिशय भावनिक आणि अतिशय खडतर असा प्रवास. या सर्व आपल्या गावातील मुलांना एकत्र करून एखादी संस्था स्थापन करून ती आज उच्च पदाला घेऊन जाणं ते फक्त कार्य रवी भाऊच करू शकतात. त्यांच्यासाठी आम्ही सर्व साई कृपा एंटरप्राइजेसचे
आणि जेवढे जेवढे व्यक्ती आम्ही नवीभूमीमध्ये स्थायिक झालो आहे केवळ या एका व्यक्तीमुळे, यांच्यासाठी एकदा जोरदार ताली होऊन जाऊ. कारण आपण बघतोय की आपला माणूस पुढे गेला पाहिजे या भावनेने भाऊ नेहमीच काम करत असतात आणि माणसं जोडत असतात. आणि जोडल्यामुळे हा सर्व परिवार आपल्यासमोर इथे उपस्थित झाला. हा भाऊंच्या एका चांगल्या स्वभावाचं एक उत्तम असं उदाहरण आहे. कारण जो माणूस भाऊंना जोडला जातो तो भाऊसाठी आयुष्यभर त्यांच्यासाठी जोडला जातो. एक परिसाचं रूप म्हणून भाऊ काम करतात. आपण लोखंड आहोत, परंतु भाऊंशी आपण ज्यावेळेस संपर्क करतो त्यावेळेस आपला सोनं दावतो. त्यासाठी माझ्या लहानपणाच्या खूप अशा आठवणी आहेत भाऊंसोबत. खरं मी भाग्यवान आहे की भाऊंसोबत या आठवणी मला जगायला मिळाल्या. कारण आम्ही खूप आम्हाला क्रिकेटची आवड होती. या क्रिकेटच्या आवडमध्ये खरं तर सांगायचं म्हटलं तर आमच्याकडे बॅट आणि स्टंपसाठी सुद्धा पैसे नसायचे. पण भाऊ ज्यावेळेस नवीमुंबईमध्ये कामायला गेले त्यावेळेस प्रत्येक वस्तू त्यांनी आपल्या स्वखर्चाने इथे घेतली आणि आम्हाला क्रिकेट आपला जीव की प्राण असतो लहान असताना, आणि तो छंद भाऊंमुळे आम्ही पूर्ण करू शकलो. खरं तर कुठली मॅच भरायची असते, टुर्नामेंट चालू असायच्या त्यावेळेस आमच्याकडे ती फीस भरायला पैसे नसायचे, पण सगळी फीस भाऊ भरायचे आणि आम्ही त्यांचा आनंद घ्यायचो. त्याबद्दल मी भाऊंना खरंच खूप खूप आभार व्यक्त करतो. त्यानंतर आज हा आपण 20वा लग्न सोहळा भाऊंचा वाढदिवस थाटामाटात साजरा करतोय. खरं तर ज्यावेळेस भाऊंचं लग्न जमलं त्यावेळेस बऱ्याचदा मी भाऊंसोबत प्रवास करायचो. कारण जे 2 महिन्याचा तो कालावधी असतो प्रत्येकाने तो अनुभवलेला आहे. खूप सुवर्ण असा कालावधी असतो आणि भाऊंसोबत जसा श्रीकृष्ण जातो त्याच्यासोबत पेंड्या जातो तसं मी त्यांच्यासोबत जायचो. आमच्याकडे एक कावासाकी होती, त्या मी न्यू बॉम्बेवरनं आठवड्यातून 2दा-3दा जायचो. ती कधी मध्ये रस्त्यात पंक्चर व्हायची. असे त्या आठवणी आहेत. खरंच त्या आठवणींना आजच्या दिवशी मी उजाळा देऊ इच्छितो. त्यानंतर मित्र म्हणून भाऊ खूप माझे जवळचे आहेत. लहानपणी आम्ही खूप आठवणी आमच्या आहेत आणि खरंच मी भाग्यवान स्वतःला समजतो. त्यांच्यासाठी 2च ओळी बोलतो. एक कविता रूपी मी त्यांच्यासमोर साधत, ती त्यांना खूप आवडते. मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, वाट अडणार नाही जीवनभर तुझी वाट. परिवार व विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक, आर्थिक, राजकीय, क्रीडा या सर्व क्षेत्रातील आज मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व, सामाजिक क्षेत्रामध्ये उत्तुंग अशी कामगिरी करणारे व्यक्तिमत्व, ही जोडी राम लक्ष्मणाची जोडी आहे. राजूभाऊ आज आम्ही जवळजवळ 10 ते 12 वर्ष एकत्र आहोत. खूप संघर्षातून जे काही कार्य केलं आहे, अतिशय मनमिळावू स्वभावाचं हे व्यक्तिमत्व, प्रत्येकाला मदत करणारं असं व्यक्तिमत्व, आणि त्यांच्या आज लग्नाचा वाढदिवस, 20वा लग्नाचा वाढदिवस, आणि त्या निमित्तानं आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिले आहात. मी माझ्या परिवाराच्या वतीनं तसेच शिवक्रांती प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या वतीनं राजूभाऊ चौधरी आणि रुपालीताई वैणी यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या उपस्थितीने या वायुमंडळामध्ये आदरणीय डॉक्टर राजूभाऊ चौधरी, रुपालीताई चौधरी यांच्या 20व्या विवाह सोहळ्याच्या दिनाच्या निमित्ताने आपण सगळेजण आशीर्वाद त्यांना देण्यासाठी, त्यांना पुढील भविष्याच्या संसाराच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी जमलेलो आहोत. भाऊंच्या संबंधाने एक मित्र कसा असावा तो अनेकांनी अनुभवला आहे, आपण तो ऐकला आहे आणि अनेकांनी याचा तो अनुभव घेतलेला आहे. या सगळ्यामध्ये आज खरं म्हणजे 20 वर्षाच्या त्यांच्या या विवाहाची वाटचाल आपण पाहतो आहे. यामध्ये गरिबीच्या अंधारातून जिद्दीची मशाल हातात घेऊन यशाचं शिखर गाठणं, भाऊ हे तुम्हाला जमलं, खऱ्या अर्थाने तुमचं कौतुक आहे. पण समाजामध्ये आपण जेव्हा पेरतो तेव्हा ते आपल्याला उगवत असतं.
आपण कोणाला तरी काहीतरी दिलं पाहिजे, तेव्हा आशीर्वादाच्या रूपाने आपल्याला ते सगळं मिळत असतं. मी या काही वर्षामध्ये भाऊंनी किती लोकांचे संसार उभे केलेत, किती लोकांच्या जीवनाला भाऊंनी आधार दिलाय, तो कदाचित भाऊंनाही माहिती नसेल. एखाद्या दिव्यानं एखादा दिवा पेटवावा आणि त्या दिव्यानं 1000 दिवे जेव्हा पेटवत जावेत, तेव्हा कोणत्या दिव्यानं कुणाला प्रकाश दिला हे जसं सांगता येत नाही, तसं भाऊंचं कार्य आहे. आज तुमच्या लग्नाचा खरं म्हणजे मला फार आनंद वाटला. मी माझ्या बायकोला घेऊन आलो असतो, पण मला वाटलं की मी एकटाच बायकोला घेऊन येतो. मला काय माहिती तुम्ही सगळेजण तुमच्या बायका घेऊन आलेला आहात. मी तिला आणली असती, तिने पाहिला असता, मग मी असा कधीतरी माझा सोहळा केला असता. पण काही लोकांच्या नशिबात ते यश असतं. संसार समाजाचा करत असताना, समाजाचा संसार करत असताना स्वतःच्या संसारावर तुळशीपत्र ठेवावं लागतं. आणि हे किती भयानक असतं, हे किती हृदयद्रावक असतं. हे मन आणि अंतःकरण किती घट्ट करून सोसायला लागतं आणि या संसाराचा रहाटगाडा आपल्याला चालवावा लागतो. भाऊनी मला त्यांच्या आईवडिलांचा काळ सांगितला होता, त्यांच्या आईचे कष्ट सांगितले होते, त्यांच्या भावांचे कष्ट सांगितले होते. त्यांनी त्या नवी मुंबई वासीला एका वकिलाच्याकडे कारकुनाची नोकरी करून तिथले कागदपत्र आणायचे, हा जो प्रसंग मला सांगितला होता, तो प्रसंग तर आज तुम्ही इथे उपस्थित आहात आणि भाऊंची BMW गाडी बाहेर उभी आहे. इथपर्यंतचा हा प्रवास खऱ्या अर्थाने अगदी सुवर्ण अक्षरानं लिहून ठेवावा असा आहे. या सगळ्या प्रवासामध्ये ना आपली नातेवाईक, आपले मित्र, आपल्या कुटुंबातील माणसं, आपली सहचारिणी, या सगळ्यांचा खूप छान असा रेशमी धाग्याने गुंफलेला एक असा दोरा लागतो आणि तो दोरा पकडत पकडत आपण यशापर्यंत जातो. बायको कजाक असली, बायको भांडणखोर असली तर आपली विल पॉवर कमी होते. तुम्ही भाऊंना कधी पाहिलात, 24 तास हा माणूस एकदम 24 तास इतका एनर्जेटिक असतो की मी त्यांची एनर्जी पाहून मी धावायला सुरुवात केली. आणि हे सगळं होतं. तुम्ही दोघं आज खरं म्हणजे फार छान तुमचा प्रसंग आहे. तुमच्या डोळ्यासमोर ही तुमच्या सोबत असलेली एवढ्या वर्षाची माणसं आहेत. बऱ्याचदा प्रवास करताना अनेक प्रवासी प्रवास करता करता सुटत जातात, ते पाठीमागे जातात. काही लोक आपल्याला सोडतात, काही लोकांना आपण सोडतो. पण भाऊ तुम्ही भाग्यवान आहात. आतापासून इथेपर्यंत या सगळ्या मित्रमंडळींच्या सोबत, तुमच्या सगळ्यांच्या सोबत, खरं म्हणजे तुम्हाला मिळालेलं भाग्य हे ईश्वराने तुम्हाला दिलंय. कधी कधी आई वडील चांगले असतात, बायको मॅनेज करत नाही. कधी कधी बायको खूप छान असते, आपले आई वडील तिला मॅनेज करत नाही. कधी कधी भाऊ मॅनेज करत नाही. कधी कधी मित्र चांगले मिळत नाही. भाऊ तुम्ही इतके भाग्यवान आहात की तुम्हाला या सगळ्या गोष्टी देवाने एकत्र दिल्यात, म्हणून तुमचा हा यश आहे. कारण इतिहास हा कोणी आयरा गायरा लुंगा सुंगा घडवत नसतो. इतिहास घडवण्यासाठी ईश्वराने ती विशिष्ट अशी रचना केलेली असते आणि तो भगवंतच आपल्या आजूबाजूचा ऑरा, आपल्या आजूबाजूचा परिसर हा निर्माण करत असतो. विवेकानंदांना परमहंस भेटलेच नसते तर नरेंद्र विवेकानंद झालाच नसता. कृष्णाला सांदीपनी मिळालेच नसते तर कृष्णाच्या तत्वज्ञानाला भावस्पर्श लाभलाच नसता. रामाला आयुष्यामध्ये वैशिष्ट्य मिळालेच नसते तर हा राम केवळ एक राजाच राहिला असता, तो रामराज्य निर्माण करण्याला झालाच नसता. आणि तुकोबांना किंवा शिवबाला तुकोबा मिळाला नसता तर कदाचित या महाराष्ट्राला शिवाजी नावाचा राजा मिळाला असता, पण रामराज्यासारखं हिंदवी स्वराज्य मिळालं नसतं. आज जसं तुम्ही भाग्यवान आहात, तुम्हाला एक चांगला राजूसारखा मित्र मिळाला, तसं मी किती भाग्यवान असेल मला त्याच्यासारखा शिष्य मिळाला. या खरं म्हणजे मंदिराचा तुम्ही सांगता हा जोक नाही आहे, ही हिस्ट्री आहे. आधुनिक महाराष्ट्राच्या कालखंडामध्ये जेव्हा भारतीय पुस्तक साहित्याचे काही माणसं आपल्या मंदिराची हिस्ट्री लिहायला आले होते, तेव्हा त्यांनी 14,000च्या वर भारतातल्या मंदिरांची नोंद केली होती. आणि त्या सगळ्या नोंदीमध्ये आपल्या मंदिराची जेव्हा नोंद झाली तेव्हा आम्हाला अभिमान वाटला. काय की आपण कुठेतरी या भारतवर्षाच्या, या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये असू. आणि या सगळ्या कोपऱ्यामध्ये जर राजू चौधरी हे नाव असेल तर त्या राजू चौधरीच्या पाठीमागे शिवक्रांती प्रतिष्ठानचे जिंकलेले सगळे मावळे असतील, त्यांचे हात असतील, त्यांची हृदय असतील. पण भाऊ तुम्ही भाग्यवान आहात, तुम्हाला एक चांगली पत्नी मिळाली. ती लाजरी आहे, बुजरी आहे, दिसायलाही छान आहे आणि 20 वर्ष तुमच्या ती सोबत आहे. बऱ्याचदा काय होतं, चांगल्या माणसाला तो लवकर घरी जात नसतो.
आणि तो घरी लवकर कधीच जात नसतो. भाऊंचा प्रवास तुम्ही पाहिलात तर इथून नवी मुंबई, वाशी, इथून तिथं हे सगळं घर मॅनेज करायचे. भाऊंचे 2 भाऊ नाही आहेत. त्या 2 भाऊंच्या मुलींना आईचं प्रेम द्यायचं आहे. ती मागाशी फार सुंदर बोलली. ती बोलली तेव्हा रुपाली वहिनींच्या डोळ्यामध्ये अश्रू होते आणि मीही तिकडे थोडासा भावनिक झालो होतो. याचं कारण आहे, घरामधला प्रमुख माणूस स्वतःच्या इच्छा मारून जेव्हा घरातल्या छोट्या छोट्या पिल्यांना दानं पुरवतो ना, हे जगातली सगळ्यात मोठी श्रीमंती असते राजा हो. आणि ही श्रीमंती कोणाच्या नशिबाला येत नाही. भाऊ ती तुमच्या नशिबाला आली, तुम्ही भाग्यवान आहात. त्यामुळे आज आहे ना, भाऊंचं रक्षण लक्ष्मी करते, भाऊंचं रक्षण सरस्वती करते, भाऊंचं रक्षण प्रत्यक्ष भवानी माता करते. त्याच्या पुढे जाऊन सांगू, भाऊंचं रक्षण प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराज करतात. याचं कारण आहे, राष्ट्राचं काम पुढे नेत असताना, या सगळ्याचं काम पुढे नेत असताना पत्नीची भूमिका फार मोठी असते. लग्न हे एक व्रत असतो, लग्न हा एक उपवास असतो, लग्न हा जीवनभराच्या 7 जन्माच्या साथीच्या चालण्याच्या शब्दाचा तो एक प्रवास असतो. लग्नाच्या यज्ञकुंडामध्ये मुली जेव्हा फेऱ्या मारतात तेव्हा पती पहिल्यांदा पुढे असतो आणि मग ती त्याला वचन देते, त्वत्तो मेखेल सौभाग्यम पुण्यस्तम विविधै कृते देव संपादितो मह्यम वधुराध्ये पदम ब्रवीत. पहिलं पाऊल टाकताना ती त्याला म्हणते की तू माझ्या अनंत भाग्याने मला प्राप्त झालाय. असा जोडीदार मिळणं कठीण आहे, असा जोडीदार मिळणं. आज रुपाली दिदीनं जे मागितलं ते तिला मिळतं. दिल्लीला जाताना मोदीजी ज्या मार्केटमध्ये खरेदी करतात त्या मार्केटमधली साडी तिला घेतली. मी म्हटलं एवढी महाग साडी कशाला घेतोस? तो म्हटला नाही, तिची चॉईस आहे, तिला मी दिले पाहिजे. मग तो पोरांना व्हिडिओ कॉल करून 1100 रुपयाच्या चॉकलेटचा पुढा तो एकटा घेत होता. मी म्हटलं हे मला परवडणार नाही, तुझा तूच घे बा. पण हे सगळं करत असताना एक फॅमिली लाईफ त्याला अनुभवायला मिळाली. पण हे अनुभव, हे सगळ्या गोष्टी सहज नाही मिळाल्या. त्याच्या आईनं कुठल्या तरी शेतामध्ये खुरपी मारली असेल, कोणाच्या तरी कडे मजुरी गेली असेल, काहीतरी रस्त्यावर त्यांनी विकला असेल. रस्त्यावर भाजीची टोपली घेऊन जेव्हा एखादी